नमस्कार दर्शको, उजनी धरणाची सायंकाळी 6 वाजताची अपडेट आपण घेणार आहोत। त्या अगोदर अनेकांनी वैयक्तिक कमेंट करून विचारलं होतं की पुणे जिल्ह्यातील धरणातून किती विसर्ग सुरू आहे। तर सकाळी 8 वाजता जी प्राप्त झाली होती पुणे जिल्ह्यातील एकूण सर्व म्हणजे धरणांची माहिती ती आपण घेऊया। प्रथम पिंपळगाव जोगे 0 क्युसेक्स, माणिकडोह 0, येडगाव 0, वडज 500 क्युसेक्स, डिंबे 2100 क्युसेक्स, घोड 8000 क्युसेक्स, विसापूर 17, चिलेवाडी 855, कळमोडी 501, चासकमन 2000 क्युसेक्स, भामा आसखेड 0, वडिवळे 449, आंध्रा 634, पवना 0, कासारसाई 0, मुळशी 28, टेमघर 300, वरसगाव 600, पानशेत 3641, खडकवासला 7370, गुंजवणी 1652, नेरादेवधर 1384, भाटगर 7451, वीर 14184, नाझरे 212 आणि उजनी सकाळी 31600 क्युसेकचा विसर्ग होत। तर पुणे जिल्ह्यातील पाऊस कमी झाल्यामुळे उजनी धरणात येणारी दौंडकडूनची आवक ही आता मात्र कमी झालेली आहे। तर दौंडकडून येणारी आवक सकाळी 6 वाजता 29,036 क्युसेक्स होती, तर आता मात्र ती साधारणतः 10,000 क्युसेक्सनं कमी झालेली आहे, म्हणजे 19,998 क्युसेक्स आहे। तर भीमा नदी पात्रामध्ये सकाळीही 30,000 क्युसेकचा विसर्ग सुरू होता, तर आताही 30,000 क्युसेकचा विसर्ग आहे। तर वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक असा मिळून 31,000 क्युसेकचा विसर्ग भीमा नदी पात्रात सोडला जात आहे। तर वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक, सीनामाडा योजनेसाठी 180 क्युसेक, दहगाव उपसा सिंचन योजनेसाठी 80 क्युसेक, बोगदा 400 क्युसेक्स, कॅनॉल 1100 क्युसेक्स, धरण सकाळी 98% व 0.1 असे होते। तर या धरणामध्ये एकूण पाणीसाठा 116.17 TMC झाला होता। तर यातील उपयुक्त पाणीसाठा 52.51 TMC सध्या झालेला आहे। अशाच प्रकारच्या पुढील ताज्या अपडेटसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा व मिळवत राहा सर्वच प्रकारच्या महत्त्वाच्या जिल्हाभरातील नवनवीन अपडेट।